या सांगलीच्या गणपती पेठेपासून जो टांगा अड्डा म्हणून जो बोळ आहे, या टांगा अड्ड्याच्या बोळामध्ये आपण आहोत आणि इथल्या नागरिकांनी आपल्याला बोलवलं आहे त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, तुमची समस्या काय आहे? पहिला दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव आनंद गाडेकर. अच्छा. आम्ही येथील स्थानिक रहिवासी असून हा इथं हा बघा, हे आम्ही इथून रहिवासी आहे पूर्ण सगळा हा भाग. हा हा ही खाजगी मालमत्ता आहे, बर. वैयक्तिक कुणाची तर. बर. त्याचं नाव काय आपल्याला माहिती नाही, पण इथं रोज सर्रास असा कचरा पडलेला असतो. इथं अतिशय दुर्गंधी पसरली आहे हो आणि भटके जनावरे, कुत्रे वगैरे सगळे इथं रोज चरत असतात. तर आता तुम्ही बघू शकता इथं कुत्र्याची पिल्ले वगैरे झालेले आहेत हो हो आणि हा कचरा त्या खाजगी मालमत्तेत आगीपासून आता रस्त्यावर आलेला आहे. हो रस्त्यावर आलेलं तर आहे. इथं आम्ही रोज एका अधिकाऱ्याला हे स्वच्छता जो महापालिकेचा आहे मुकदम, त्याला आम्ही सांगतो वारंवार, पण ते कधी तर 15 दिवसात एकदा घेऊन जातात. पण नागरिक काय इथं कचरा टाकायचं बंद करत झालेत आणि इथं हे रोगराईला आमंत्रणच आहे. ठीक आहे. तुमची समस्या समजली. मी सांगली मिरज कोपर शहर महानगरपालिकेच्या या भागातील सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना विनंती करतो की यांनी मागणी केली आहे ती अत्यंत योग्य आहे. कारण हा रस्त्यावरती हळूहळू कचरा येतोय. दुर्गंधी आता तुम्हाला मोबाईल थ्रू येणार नाही, पण आता आम्ही व्हिडिओ काढतोय, आम्हाला ती या लागलेली आहे. तर आपण या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून असा आपला एक बोर्ड आणून लावावा आणि ती पूर्तता करावी, अशी मी रोज एक नवीन विषयखंड आपणाला विनंती करत आहे. आणि महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी हे निश्चितपणे करतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आभार.